यानंतर कविता सादर करण्यासाठी येत आहेत कोमल मुळे व भाग्यश्री पाटेकर. हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव पाटेकर भाग्यश्री. माझे नाव मुळे कोमल. हा निरोपाचा समारंभ क्षण येऊन टेपल्यानंतर आम्ही खरोखरच निशब्द झालो आहोत. ते म्हणतात ना, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही. धागे असतात जुळलेली हृदयाशी आणि आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते, प्रेम काही आटत नसते. आम्ही या शाळेत आलो 6वीत असताना. प्रवास झाला एका अनोख्या गाडीत. सरोदे सर आले आम्हाला क्लास टीचर म्हणून. सर्वजण गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी उभे राहिले तर सर अगदी प्रेमाने म्हटले, सिट डाऊन बच्चो. माहितीये ना सरोदे सर कसे होते? शिक्षक ते थोडे सुशिक्षित होते, शिक्षक ते थोडे हटकेच होते, शिक्षक ते थोडे हटकेच होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला तर फटकेच होते, विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही केला तर फटकेच होते. घाबरलो तर त्यावेळेसही नाही सर आम्ही, घाबरलो तर त्यावेळेसही नाही सर आम्ही, पण आठवणीतून जाणारे नाही तुम्ही, पण आठवणीतून जाणारे नाही तुम्ही. ऐका एमडी सर कुठे गेले? मराठीला एवढे लवकर विसरले? सर्वांचे ते आवडते शिक्षक होते, सर्वांचे ते आवडते शिक्षक होते. सर्वांच्या हृदयात ते घर करून बसले होते, सर्वांच्या हृदयात घर करून बसले होते. एमडी सरांची शिकवण्याची स्टाईलच लय भारी, ज्ञानासोबत देतात संस्काराची सुतरी. सरांनी भरपूर काही शिकवलं आम्हाला. सर विसरू शकणार नाही आम्ही तुम्हाला, सर विसरू शकणार नाही आम्ही तुम्हाला. बोडके सरांना विसरणे कसे शक्य होईल? सरांच्या एका गणिताच्या 1000 उत्तराने पृथ्वी नष्ट होईल, सरांच्या एका गणिताच्या 1000 उत्तराने पृथ्वी नष्ट होईल. दोन पटपात चेहरे सगळ्यांचे उतरायचे. बोडके सरांची इंटरव्ह्यू होतात, विद्यार्थी गणित सोडवायचे. गणित शिकवताना बोडके सर टोमणे मारायचे. या टोमण्यानेच तर मुले समीकरण सोडवायचे, या टोमण्यानेच तर मुले समीकरण सोडवायचे. काळे सरांचा फेमस डायलॉग, पोरांनो तुम्हाला झपके देऊन नीट करायला पाहिजे. इंग्रजी शिकवणे कर्तव्य त्यांचे होते, कायमच ते आमच्या मनातच होते, कायमच ते आमच्या मनातच होते. काळे सरांनी तर मला खूप साऱ्या कार्यक्रमात संचालन करण्यासाठी भाग घेऊन दिला. पण खरंच सर, शेवटचा हा कार्यक्रम करताना मन भरून येत आहे. कवाळे सर आमचे क्लास टीचर सगळे म्हणत होते कवाळे सर खूप प्रेमळ आहेत, पण वर्गात शिकवताना कळाले कवाळे सर तर लयच कडक आहेत. कवाळे सर म्हणजे अभ्यास नाही केला तर ओरडा देणारे आणि प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन देऊन मोटिवेट करणारे. रुतके सर कुठे गेले? विज्ञानाला एवढ्या लवकर विसरले? सर्वांचे आवडते शिक्षक ते होते, सर्वांचे आवडते शिक्षक ते होते. कारण गोंधळ करायला आम्हाला वेळ तेच देत होते, कारण गोंधळ करायला आम्हाला वेळ तेच देत होते. विज्ञान हा विषय शिकवायला असायचे रुचके सर. विज्ञान हा विषय अवघड असून बेटा बाळांनो मनात सोपा करून शिकवण्याची कलाच होती त्यांच्यात. अरे ते तर सोडा, साळे सर लय मजेदार होते. अरे ते तर सोडा, साळे सर लय मजेदार होते. हिंदीचे ते हुशार तज्ञ होते, थोडे शिस्तप्रिय होते, पण रागीट जास्त होते. साळवे सरांनी गाणं न म्हणता कोणत्या क्लासमध्ये एंट्रीच केली नाही. सर येताना दिसले की पटकन भीतीने जागेवर बसणं मला आठवते. सर्वच विद्यार्थी म्हणत होते शिंदे सर तर खूपच कडक आहेत, पण जेव्हा 10वीला मराठी शिकवायला आले तेव्हा कळलं सर तर खूपच प्रेमळ आहेत. ते तर सोडा, चोरगडे सर माहिती ना लय मजेदार होते. कोणाला एक्सक्यूज करत नसायचे, हसून ते शिकवायचे. 8वीत असताना एकदा दोनदा लासी सर आमच्या वर्गावर आले होते. आम्हाला विज्ञान शिकवायला आले होते. सर खूपच छान विज्ञान शिकवतात. आता राहिले ते आपल्या शाळेतील मात्रे सर आमच्या क्लासमध्ये एकदा दोनदा आले होते. त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांना छान अशा पद्धतीने करिअर गायडन्स केले. पवार सर, लहाने सोनवणे सर, पीडी सर, अर्जुन मामा यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. मगरे सरांचा स्वभाव म्हणजे एकदम फ्रीली सर्वांसोबत जोकिंग. शेवटी कोण राहिले? मुख्याध्यापक सरांना विसरले होते. शारीरिक शिक्षण त्यांचा विषय होता. ते तर कायम आमच्या मनातच होते. खरंच सरांनी 10वीला आल्यापासून आम्हा सर्वांना खूप मार्गदर्शन केले. खरंच थँक्यू सर. वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम कोणी सोडवले? वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम कोणी सोडवले? ते आपले सोनवणे सर म्हणजेच मुख्याध्यापक साहेब राहिले, ज्यांनी या वटवृक्षाचे खोड म्हणून सर्वांना सांभाळून घेतले, ज्यांनी या वटवृक्षाचे खोड म्हणून सगळ्यांना सांभाळून घेतले. सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.